नमस्कार, आपण पाहताय सांगली न्यूज। खराब रस्त्यांविरोधात सिंहसेना आक्रमक, शिवशिंदेने दिला सत्ताधाऱ्यांना इशारा। सिंहसेनेचे प्रमुख शिवशिंदे यांनी विटा नगरपालिकेला गंभीर इशारा दिला आहे। आज सांगली रोडवरील यशस्वी हॉस्पिटल समोर असणाऱ्या खड्ड्यांमध्येच पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांचे अक्षरशः वाभाडे काढले। तसेच येत्या 20 दिवसांमध्ये शहरातील प्रमुख मार्गांवरील व अंतर्गत मार्गावरील सर्व खड्ड्यांची डागडुजी करून घ्यावी, अन्यथा सिंहसेना स्टाईलने सत्ताधाऱ्यांना उत्तर दिले जाईल, असे शिवशिंदे यांनी म्हटले आहे। पाहुयात सिंहसेनेच्या शिवशिंदेंची सत्ताधाऱ्यांना घाम फोडणारी पत्रकार परिषद। विटा शहरामध्ये डंपर मालक, डंपर चालक यांच्यामुळे काही महिन्यापूर्वी विट्यातल्या नागरिकांचे जीव गेलेले आहेत, ते आपल्या सर्व पत्रकार बांधवांना माहीत आहे। आणि आत्ता याहून पुढे रस्त्यामुळे नागरिकांचे जीव जाऊ नये, कोणत्याही नागरिकाचं कुटुंब उद्ध्वस्त होऊ नये, यासाठी आजची ही आपली पत्रकार परिषद आहे। तुम्ही जर बघत असाल, विटा नगर परिषद हद्दीमधले एकूण जे काही रस्ते आहेत, जे महामार्गाचे असतील, आतले गल्लीबोळातले असतील, ते एकूण रस्ते सगळे अक्षरशः तुम्हाला सांगतो वाट लागलेली आहे त्या रस्त्यांची। आता आपली ज्या ठिकाणी पत्रकार परिषद आहे, या ठिकाणचं जर तुम्ही आता पत्रकार मोदी यांनी सगळं जर बघितलं पत्रकार बांधवांनी, तर अक्षरशः डबरे पडलेले आहेत। आणि ते पण कुठे, जिथं समोर आपल्या दवाखाना आहे, लक्षात घ्या। हा ज्या ठिकाणी आता पत्रकार परिषद चालू आहे, यशस्वी दवाखाना, या समोरची आत्ताची आपली पत्रकार परिषद चालू आहे। आज दवाखान्यामध्ये काही किती क्रिटिकल परिस्थितीमध्ये त्या पेशंटला घेऊन यावं लागतं आपल्या सर्वांना माहीत आहे। आज जर आणता एखाद्या धक्क्याने किंवा हादऱ्याने तपासणी करायला सगळ्या या ठिकाणी यावं लागतं। जर त्या नागरिकाचा जर बळी गेला तर याला जबाबदार कोण? आपल्याला माहीत आहे सर्व पत्रकार बांधवांना, गेल्या 5 महिन्यापासून या विटा नगर परिषदेमध्ये पहिल्यांदा सत्ता परिवर्तन झालं गेल्या 45 वर्षात। आणि गेल्या 5 महिन्यापासून इथं वेगळ्या पक्षाचं, वेगळ्या गटाचं, वेगळ्या पार्टीचं सरकार आलेलं आहे। काय परिस्थिती बदलली सांगा बरं? माझा पत्रकार बांधवांनाही प्रश्न आहे आणि आपल्या माध्यमातून तमाम विटेकरांनाही प्रश्न आहे। तेच परिस्थिती आहे, लक्षात घ्या। काही बदल झाला नाही। यासाठी विटेकरांनी यांना एवढ्या भरघोस मताने विजय दिला का? आज ज्या आपल्या विटे शहराच्या सन्माननीय ताई ज्या नगराध्यक्ष आहेत, किंवा विटा शहराचे उपनगराध्यक्ष माननीय अमोलराव ते असतील, आज त्यांनी या विटा शहराच्या उपनगराध्यक्षपदी ते विराजमान आहेत। त्यांनी उपनगराध्यक्ष पदाची शपथ घेतल्यापासून विट्यातलं काही कायापालट झालाय का या 5-6 महिन्यामध्ये? काही झालेला नाही, लक्षात घ्या। अक्षरशः ज्या वेळेला प्रशासन होतं गेले 4 वर्ष, तेच परिस्थिती आता आहे। नागरिक जर 12 वाजता विटा नगर परिषदमध्ये गेलं तर त्या ठिकाणी कोणी नसते, ना नगराध्यक्ष असतात, ना अमोलराव बाबर त्या ठिकाणी असतात, ना त्यांचे कोणतेही नगरसेवक त्या ठिकाणी असतात, लक्षात घ्या बांधवांनो। आज एवढी दैन्य झालेली आहे या रस्त्यांची। आता काल जो कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमाला आमचा अजिबात विरोध नाही, अतिशय चांगला कार्यक्रम झाला। पण त्या ठिकाणी काल जे अभिनेते येणार होते, सन्माननीय जॉकी श्रॉफ, त्यांच्यासाठी आपल्या ओमश्री हॉस्पिटल पासला जो बाहेरचा वडा आहे, त्या ठिकाणी यांनी खडी टाकली का ते पाहुणे येणार होते। आणि बाकीच्या रस्त्यांचं काय? मुख्याधिकाऱ्यांना आम्ही वारंवार या सगळ्या गोष्टीवरती बोलतोय, त्यांना सांगतोय, पण विषय काय झालाय, विटा परिषदेचे जे मुख्य अधिकारी आहेत, त्या एखाद्या पक्षाचे कार्यकर्ते असल्यासारखं आता सध्या त्यांचं काम चालू आहे। फक्त ते एक गट जो काय सांगेल त्या पद्धतीने ते मान हलवत आहेत। मला त्यांना आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की तुम्ही कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते नाहीत, तुम्ही विटा परिषदेच्या नगरपालिकेचे तुम्ही मुख्य अधिकारी आहात। त्यासाठी तुमची प्रशासनाने नेमणूक केलेली आहे, कोणत्या पक्षाने तुमची नेमणूक केलेली नाही। आमच्या एवढ्याच त्यांच्याकडनं नगरपालिकेच्या प्रशासनाकडून आणि आता जे विद्यमान त्या ठिकाणी सरकार आहे त्यांच्याकडून
येणाऱ्या 25 तारखेपर्यंत तुम्ही विटा शहरातले तातडीने या रस्त्याचा प्रश्न सोडवा. हा जर प्रश्न सोडवला गेला नाही तर आम्ही शांत बसणार नाही, हे आपल्या माध्यमातून मला सांगायचं आहे. उपनगराध्यक्ष माननीय अमोलराव बाबर, मला एवढंच सांगायचं आहे त्यांना की आपण तिकडे लक्ष घाला, नाहीतर आम्हाला लक्ष घालावं लागेल. आणि येणाऱ्या 25 तारखेपर्यंत जर हा प्रश्न तुम्ही मार्गी लावला नाही तर आम्ही विटेकरांना घेऊन रस्त्यावरती उतरू. आणि मला आपल्या माध्यमातून नागरिकांनाही सांगायचं आहे, यांना घरात बसून शिव्या घालू नका. रस्ता बिघडलाय, पाणीच वेळेवरती येत नाही, हेच नाही, ट्रॅफिकची सोय नाही. यांना जर तुम्हाला शिव्या घालायच्या असतील तर तुम्हाला चौकात येऊन यांना शिव्या घालाव्या लागतील. आणि 25 तारखेला यांना शिव्या घालण्याचा कार्यक्रम आपण घेतोय. आणि समस्त विटेकर त्या ठिकाणी प्रशासनाला आणि जे आता सत्ताधारी आहेत त्यांना शिव्या घालण्यासाठी रस्त्यावरती उतरतील, एवढीच अपेक्षा ठेवतो. येणाऱ्या 25 तारखेपर्यंत जर यांनी या रस्त्याचे व इतर ज्या काही ट्रॅफिकच्या समस्या आहेत त्या जर सोडवल्या नाहीत तर 26 तारखेला विटा नगर परिषदेच्या दारामध्ये शिवसेना राडा घालेल, एवढंच आपल्याला सांगतो. सांगली न्यूजसाठी विद्याधर